सन्माननीय लहुनाना जगदाळे मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। सन्माननीय विष्णू तात्या जगदाळे मान्यवरांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यायचंय। थैंक यू। आता मैदानाच्या आतमध्ये जे लहान खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती सगळ्यांनी बाहेर या। चला सगळ्यांनी बाहेर यायचंय। दोनही संघनायक आणि सगळा संघ इथे अतिथी मंचाजवळ येईल। लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे संघमालक ऍडव्होकेट सन्माननीय शिवाजी दादा गुलाब कोलते यांच्या मालकीचा तो संघ कर्जत फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूने केडगाव स्मॅशर हा संघ फायनल मध्ये दोन मातब्बर संघ तुम्हाला यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत। केडगाव संघ 11 खेळाडू अतिथी मंचाकडे येतील। केडगाव संघनायक पॅरिस कांबळे आणि टीम, चला पटकन इकडे अतिथी मंचाकडे या। आपल्याला दोनही संघ आतमध्ये घेऊन जायचं आहे। त्या ठिकाणी त्यांचं शुभागमन होते। गराडे नगरीचे सरपंच सन्माननीय नवनाथ शेठ गायकवाड मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होते, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। विनंती असेल अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सरपंच साहेबांना विनंती असेल आपण अतिथी मंचावरती या। केडगाव स्मॅशर केडगाव संघ पुन्हा सूचना तुमच्यासाठी आहेत, पटकन या तुम्ही इकडे। आता पहिली सूचना दोन्ही संघांसाठी असेल, आपले 12वे खेळाडू प्रथमतः तुम्ही समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत। दोन्ही संघ अतिथी मंचाजवळ येतील। एक एक संघ आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार आहोत। त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर नाणेफेक, राष्ट्रगीत, मान्यवर आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळाडूंची ओळख परेड होईल आणि त्यानंतर पहिला खरतर अंतिमचा आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल मंचाच्या उजव्या बाजूला केडगाव स्मॅशर संघ लाईनअप करेल आणि मंचाच्या डाव्या बाजूला लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे हा संघ लाईनअप करेल। दोन्ही संघ लाईनअप करा। आता अगोदर पंच, चला पंच समोर या। दोन्ही पंच समोर येतील, त्या पाठोपाठ खेळाडू लाईनअप करतील।
आणि जोपर्यंत आम्ही सूचना देत नाही तोपर्यंत आतमध्ये जायचं नाही। आता आतमध्ये जाणारे 11 खेळाडू असतील, त्यांच्या अंगावरती जे टी शर्ट आपण दिलेत ते टी शर्ट असणारे सगळे खेळाडू आतमध्ये जाणार आहेत। डीजेच्या तालावरती थांबा, लगेच नाही, अजून सूचना दिल्यानंतर आतमध्ये जायचंय। थांबा 1 मिनिट, सूचना दिल्यानंतर आतमध्ये जायचंय। तोपर्यंत एकच संघ पहिला आतमध्ये जाईल, एक एक संघ आपण आतमध्ये घेऊन जाणार आहोत। पहिला संघ आपण अगदी काही क्षणामध्ये आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार आहोत। ज्या संघानं सेमीफायनलचा पहिला सामना जिंकला होता तो संघ प्रथमतः आतमध्ये जाईल। अगदी काही क्षणामध्ये आपण पाहतोय फायनलचा थरार पुन्हा मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल। तो आजच्या दिवसातला शेवटचा आणि स्पर्धेचा शेवटचा अंतिमचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायचा आहे। गंगाराम दादा चषक 2022 चा मानकरी कोण आणि तो मानकरी होण्यासाठीच हा लढा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायचा आहे। डीजे वाल्यांना सूचना असतील त्यावेळेस मी आवाज देईल त्यावेळेस गाणं चालू करायचंय। पहिला संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल, एकदा जोरदार टाळ्या। लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे संघ मालक सन्मान्य ऍडव्होकेट शिवाजी दादा गुलाब कोलते यांच्या मालकीचा असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल। डीजे मार्केट होता आपला पुढे एकदा जोरदार टाळ्या। लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे सन्माननीय ऍडव्होकेट शिवाजी दादा गुलाब कोलते यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतो। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू। पहिला फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय। पहिला फायनलिस्ट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे ऍडव्होकेट सन्माननीय शिवाजी दादा कोलते यांच्या मालकीचा असणारा लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला फायनलिस्ट प्रवेश करतोय।
ची लाईन करायची आतमध्ये. थँक्यू डीजे थँक्यू. यानंतर दुसरा फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. चला दुसरा संघ आता मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. केडगाव स्मॅशर. एकदा जोरदार टाळ्या. दुसरा फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. डीजे एकदा जोरदार टाळ्या. दुसरा फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पदार्पण करताना पाहतोय. केडगाव स्मॅशर संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. खर तर जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोनही फायनलिस्ट दोनही संघांचं या ठिकाणी स्वागत करतोय. संघांचं आपण स्वागत केलंय मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघांनी पदार्पण केलंय. यानंतर आमच्या सगळ्या लाडके मान्यवरांना विनंती करतो तर मान्यवरांना मैदानाच्या आतमध्ये जायचंय. जे आपल्याला देखील सूचना असेल मान्यवरांसाठी एक चांगलं छानसं गाणं निवडून ठेवा. तोपर्यंत मी मान्यवरांचं नामोल्लेख या ठिकाणी करतो. ते मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. उद्योजक सन्माननीय ऍडव्होकेट शिवाजी दादा गुलाबराव कोलते मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी जायचंय. त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय संदीप भाऊ उत्तम घाटे मान्यवरांना देखील विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. ग्रामपंचायत सदस्य गराडे सन्माननीय अमित दादा मधुकर दूरकर मान्यवरांना देखील विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी जायचं आहे. त्याचप्रमाणे सरपंच गराडे सन्माननीय नवनाथ शेठ गायकवाड मान्यवरांना देखील विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. त्याचप्रमाणे उपसरपंच गराडे सन्माननीय समीर दादा तरवडे मान्यवरांना देखील विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विष्णू तात्या जगदाळे मान्यवरांना विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सन्माननीय लहुनाना जगदाळे मान्यवरांना देखील विनंती करतो आपण. सन्माननीय हनुमंत साळुंके सन्माननीय अविनाश दादा जगदाळे सन्माननीय कैलास बाप्पू आगविले संजय दादा जगदाळे नंदू दादा सागडे गोटूशेठ निंबोरे अविनाश दादा जगदाळे बंडूनाना जगदाळे माजी सरपंच विजयदादा राऊत सन्माननीय कानिप दादा जगदाळे सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण समोर या. मान्यवरांसाठी देखील एक गाणं असेल आणि गाण्याच्या तालावरती आपण सगळे मान्यवर मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाणार आहोत. विजयदादा राऊत मान्यवरांना विनंती असेल आपण देखील या.
लहू नाना जगदाळे आपल्याला देखील विनंती असेल आपण सुद्धा या. सन्माननीय लक्ष्मंत यशवंत घारे, सन्माननीय दादासाहेब पवार, सन्माननीय सुहास दादा जगदाळे, सन्माननीय कानिपजी जगदाळे, संजयजी जगदाळे, बापूसाहेबजी जगदाळे, मोहम्मद तांबोळी, सन्माननीय विलासदादा जगदाळे, विजय शेठ जगदाळे, सगळ्या मान्यवरांना ज्यांचा नामोल्लेख आम्ही केलाय त्या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल. विलास शेठ जगदाळे मान्यवरांना देखील विनंती असेल आपण या मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय भास्कर दादा चव्हाण, दादासाहेब पवार, चला मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. हरिभक्त परायण संजय महाराज जगदाळे, कैलास बाप्पू जगदाळे, कैलास बाप्पू अगविले, सुहास दादा जगदाळे, दिगंबर दादा गजरे, पैलवान सोनबा जगदाळे, विलास शेठ जगदाळे, सन्माननीय सोपान शेठ जगदाळे, सन्माननीय दत्त शेठ कुंभार. ज्या मान्यवरांची नावं आम्ही घेतलेली आहेत त्या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आपण समोर या. प्रसिद्ध गाडा मालक नंदूभाऊ सागडे मान्यवरांना देखील विनंती असेल दादा या, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सन्माननीय तांबे साहेबांना देखील विनंती असेल आपण सुद्धा या. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख आम्ही केला आहे त्या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल. सन्माननीय विजय दादा जगदाळे दादांना देखील विनंती असेल आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. दत्ता रावडे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र सगळे या. चला पटकन या मान्यवरांची नावं मी घेतली आहे त्या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आपण लवकर या. योगेश दादा जगदाळे, सन्माननीय बापूसाहेब जगदाळे मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे. विजय भाऊ जगदाळे आपल्याला देखील विनंती असेल आपण सुद्धा या. आणि चला आता आपल्या सगळ्या लाडक्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. योगेश शेठ जगदाळे माजी क्रिकेटपटू सामने बघण्यासाठी उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. आज सगळे मान्यवर खेळाडूंची ओळख पण त्या ठिकाणी होते. करता दोन्ही संघ आपण पाहतो, एक पुरंदर तालुक्यातलं तर एक दौंड तालुक्यामधले दोन ताकदवाने आणि मातबर संघाचा मैदानावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. एक चांगली लढत नक्कीच फायनलची तुम्हाला पाहायला मिळेल. अगोदर ओळख परेड होईल, त्यानंतर दोन्ही संघटक समोर येतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी होईल आणि टॉस झाल्यानंतर आपण राष्ट्रगीत तिथे घेणार आहोत. चला दोन्ही संघटक समोर आहे. केडगाव स्मॅशर आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसवरे दोन्ही संघाचे संघटक समोर येतील. टॉस होईल.
चला टॉस आपण करतोय मान्यवरांचे शुभ हस्ते खरं तर अंतिमच्या सामन्याचा टॉस आपण त्या ठिकाणी घेतोय। चला दोन्ही संघनायक समोर दोन पंच अगोदर पंच समोर येतील टॉस तिथे होईल। चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी घेतोय। त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय राजूभाऊ जगदाळे। विनंती असेल आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हा। आता लहान मुले जे आहेत जे खुर्च्यांवरती बसलेले आहेत त्यांना विनंती असेल मान्यवरांसाठी आपण त्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत, कृपया आपल्याला त्या खुर्च्या सोडा तुम्ही, मान्यवरांसाठी आपण ठेवल्यात। ज्यांच्या माध्यमातून खरं तर बाउंड्री सौजन्य सन्माननीय दादा वाईकर सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। टॉस झालाय का? टॉस यस टॉस झालाय। आता सगळ्या खेळाडूंना एक सूचना असेल, सगळ्या क्रिकेट रसिकांना सूचना असेल, आपण जिथे आहे तिथे जागेवरती उभं राहायचंय आणि आपल्या डोक्यामध्ये असणारी कॅप सगळ्यांनी काढून खाली हातात घ्यायची आहे। चला माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। समोरच्या गॅलरीमध्ये राष्ट्रगीत आपल्याला घ्यायचं आहे, सगळ्यांनी आहे त्या जागेवरती उभं राहा। डोक्यामधल्या कॅप सगळ्यांनी काढून ठेवा, आहे त्या जागेवरती राष्ट्रगीतासाठी उभं राहा। माझा आवाज ज्यांच्या कानापर्यंत पोहोचतोय त्या सगळ्या क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना देखील विनंती असेल राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत के लिए तैयार हो गए? तैयार हो। माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की। चला टॉस जिंकला। चला मी तर सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण अतिथी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी नंतर शुभागमन होत आहे। ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती गीतांजलीताई विजय डोडे ताईंच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। विनंती असेल आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे।
सन्मान्य विशाल शेठ रावडे मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य निलेश दादा कुंभार दादांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। आणि त्याचप्रमाणे गीतांजली ताईंच्या समवेत आलेल्या सगळ्या सहकार्यांचं आम्ही पुन्हा एकदा गंगाराम दादा चषक 2022 पर्व 1 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्मान्य पोपट शेठ आगविले मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। विनंती असेल अतिथी मंचावरती या। सन्मान्य डॉक्टर जगताप साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। विनंती असेल आपण देखील अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सगळ्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो। सगळ्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचावरती या। चला सामना सुरू होईल आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अंतिमचा आणि शेवटचा सामना। टॉस दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी शुभागमन होते सन्मान्य शिवाजी दादा जगदाळे मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो। हर सर झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी समा जाए वही समंदर होता है। जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। जो जीता वही सिकंदर या सामने तो जिंकणार आहे तो गंगाराम दादा चषक 2022 चा मानकरी होईल आणि सुवर्ण अक्षरामध्ये या चषकावरती आपलं नाव कोरणार आहे। त्यासाठी सगळं काही या सामन्याचं गणित आपल्याला त्या वेळेवरती ढकलून द्यायचं आहे, कारण येणारी वेळ आणि येणारी 12 षटकं तुम्हाला सांगणार आहे गंगाराम दादा चषक 2022 चा मानकरी कोण ठरणार आहे। किती षटकांचा आहे? 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे येणारी 10 षटकं तुम्हाला सांगणार आहेत हा सामना कोणी जिंकलेला आहे। म्हणून सगळं काय आपण त्या वेळेकडे ढकलून दिले। सगळं काही त्या वेळेकडे ढकलून दिलेच, कारण येणारी वेळ सांगणार हा सामना कोणी जिंकलेला आहे। समय के साथ साथ चलना होगा, समय के गर्भों में क्या छुपा है राज अभी तक किसी को नहीं पता, इसलिए उसे क्रिकेट कहा जाता और पता होता ना तो उसे फिक्सिंग कहा जाता। त्यामुळे सगळं काही त्या वेळेकडे ढकलून दिले, कारण येणारी 10 षटकं तुम्हाला सांगणार आहेत हा सामना कोणी जिंकलेला आहे। 2 सलामीचे फलंदाज वाह, पहिला चेंडू आपण पाहिला, सीमारेषा बेधून टाकणारा तो खडी चौकार रोहन गर्दडे तुषार इनामदार ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। इथे सुरुवात सुंदर होती आणि ती सुरुवात आपण पाहिली चौकारने केलेली आहे। ओहो, अक्रॉस दी लाईन खेळलाय, बराच उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, देल टिपला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद। बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में। थांबला सूर्य कधी थांबली न धारा, थांबला सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद वादळांना स्फोटला किनारा।
ही वाथळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगायला सुरुवात झालेली आहे. पहिला फलंदाज तर मैदानाच्या आतमध्ये कोसळला. एक मोठा धक्का केडगाव स्मॅशर संघाला मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. पॅरिस कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करणार आहे. एका बाजूने तुषार आहे. तुषारनं खरं तर सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. तर नवीन फलंदाज पॅरिस कांबळेने देखील एक अफलातून कामगिरी या आधीच्या सामन्यात त्याने ठेवलेली आहे. आणि आता महत्वाच्या सामन्यामध्ये इथे खेळाडूंना 100% योगदान द्यायचंय आणि आता पाहायचंय नक्कीच इथे अनुभव पणाला लावायचा आहे आणि ती मोठी कसरत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार आहे. इथं योजना खरं तर आखणं गरजेचं आहे. बाण ठेवून योजना आखा आणि बेभाड होऊन ते अंमलात आणावं लागणार आहेत. आज योजना तर सगळ्यांनीच आखल्यात परंतु त्या अंमलात आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे पहिला फलंदाज फुलोर लेनचा चेंडू होता. जमिनी समांतर अलोंग दी कार्पेट खेळला होता. अफलातून खरं तर चांगलं स्टॉप होता खरं तर तिथे आणि थांबवला चेंडू. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 5 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर सुरू असताना नाजुक सी जिंदगी है कभी भी छूट सकती है. नाजुक सी जिंदगी है कभी भी छूट सकती है. शीशे की तस्वीर कभी भी फूट सकती है. विश्वास करना बेकार है जिंदगी का. शायद नौका कागज की है कभी भी डूब सकती है. पॉइंट क्लास स्टेर केला चेंडू. 2 शतरक्षक धावतायत. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू फरार. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. एकदा जोरदार टाळ्या. डॅनी डान्सिंग अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर त्यांच्या अदाकारीनं तुमचं मनोरंजन आज होणार आहे कारण त्यांना खास आज फायनल साठी आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते देखील आलेले आहेत. बरा स्लोअर चेंडू होता. क्या फुडकला होता इथे. पॅरिस कांबळेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकदा जोरदार पुन्हा एकदा डान्सिंग अंपायर साठी जोरदार टाळ्या. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलक सुद्धा पुढे गेलाय. धावफलकावरती जाऊयात. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. यावेळेस पुढे घ्या फुडकलाय. शतरक्षक अफलातून शतरक्षक शॉट एक्स्ट्रा खबर मध्ये एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिलं षटक संपलंय. 1 गडी बाद 14 धावा. केडगाव स्मॅशर संघाचा धावफलक आहे. एका बाजूने पॅरिस कांबळे दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तुषार इनामदार आहे आणि ही 2 फलंदाज खरं तर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या दोनही खेळाडूंच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव आता दोनही खेळाडू पणाला लावणार आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय पिसावरे संघ देखील ताकदीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे कारण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिले मातब्बर संघाला त्यांनी धूळ चारली. सासवड सारख्या एक मोठ्या दिग्गज संघाला त्यांनी पराभूत केलंय म्हणजे त्यांची ताकद सुद्धा आज फार मोठी आहे. खरं जवळपास 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि 32 संघांमधले आपण पाहिलं काही संघांची दारं कालच बंद झाली. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून छत्रपतींचा छावा. मिळाले 6 धावा.
आणि षटकारानं धावफलक सुद्धा वाढले, धावफलकावरती पूर्ण होतील. वेज धावा धावफलकावरती. मिड विकेटला खेळाय शतरक्षक दूरवरती एक टप्पा घेईल. बॅक टू बॅक आक्रमण. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. धावफलकावरती 24 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शिवकुमार वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवले गेले. एक अफलातून फटकेबाजी आपण पाहिली पॅरिस कांबळेच्या बॅटमधून. ताबडतोड फलंदाजी तिथे पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांकडे पाहता मागणी केलेली आहे. तिसरे पंच आता इथे निर्णय देतील. धावफलकावरती 24 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचा आणि शेवटचा फायनलचा तो धगधगता थरार आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. एक चांगला सामना नक्कीच क्रिकेटर्स. एक हो नो चेंडू. वा एकदा जोरदार टाळ्या. डॅनी डान्सिंग अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं असेल. 2 धाव्यांची पॅनल्टी. नोची एक 2 धाव्यांची पॅनल्टी. टोटल 3 धावा इथे मिळणार आहे आणि त्याचबरोबर गोलंदाज देखील थांबवला जाणार आहे. कडक नियमांची अंमलबजावणी म्हणजे गंगाराम दादा चषक 2022. खरं तर एक देखणा सोहळा उभा केला गेलाय. ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी बक्षीस स्वरूपामध्ये देणगी दिली त्या मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो. ज्या आयोजकांनी फार मोठी मेहनत घेऊन खऱ्या अर्थाने स्पर्धा उभी केली त्या आयोजकांना देखील मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्मान्य कुंडलिक अप्पा जगदाळे. मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सन्मान्य अशोक दादा जगदाळे मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग म्हणत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मला आयोजकांना धन्यवाद द्यायचे, बक्षीसदात्यांना धन्यवाद द्यायचे. ओ पुन्हा ब्लास्ट केलाय. पॅरिस कांबळे थांबायला तयार नाही. खणी षटकार. आणि षटकारा बरोबर धावफलक सुद्धा वेगानं पुढे गेलंय. 33 धावा धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. घेणाऱ्यानं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावेत. मी मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी बक्षीस स्वरूपामध्ये देणगी दिली त्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्या आयोजकांना देखील मी पुन्हा मनापासून धन्यवाद देणार आहे. धावफलकावरती आहे 34 धावा. आखूट टाप्याचा चेंडू होता. 3 स्टंप सोडले ते खरं लाईन मध्ये नव्हता फुलंदाज. हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला सामना. चला वेळ खरं तर कमी असेल आता. खरं तर सूर्य पहा खरं तर पश्चिमेच्या बाजूला झुकलाय कारण हा वेळ खरं तर कोणासाठी थांबणार नाही आणि कधी थांबलेली नाही. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. थोडस वेगाने खेळा विनंती असेल. सावल्याने देखील मैदानाच्या आतमध्ये पदार्पण केलंय कारण क्रिकेट खेळा उन सावल्यांचा आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर सरांच्या जीवनावरती खरं तर चित्रपट आला सावली प्रेमाची आणि त्या चित्रपटामध्ये स्वतः त्यांनी गायलेलं गीत होतं हा खेळ उन सावल्यांचा. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला.
अफाट अशा मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझा येताच जवळी जपून आपुली खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फास टाकी मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांनाच कौशील तर मिळेल तुझला धाव चतुराणी सावध जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हुकला तो संपला षटक देखील संपलंय धावफलकावरती 36 धावा 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय 1 गडी बाद 36 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल तिसऱ्या क्रमांकाचं षटक पाहायचं तर कुणाकडे चेंडू सोपवला जाईल घनश्यामकडे चेंडू सोपवलाय षटक क्रमांक 3 ची जबाबदारी त्याच्यावरती सोपवलेली आहे नक्कीच सामन्यात मजा येणार आहे दोनही ताकदवान बलाढ्य संघ आहेत त्यामुळे नक्कीच आनंद देणारा क्षण खर तर त्या सुवर्ण क्षणाचे सगळे आपण साक्षीदार आहोत अद्भुत आनंद हो पाहिजे आपल्याला खर तर पाठलाग केलता चेंडूचा त्यामुळे ते वाईट चेंडू दिला जाणार नाही कारण फलंदाजाच्या कक्षेत चेंडू होता कारण अलीकडे आपण पाहतो अनेक नियम बदलले गेले टेनिस क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बदलले आणि खर तर 42 नियमांची पुरेपूर माहिती असणारे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहे इथे 22व्या नियमांचा वापर केला खर तर पंचांना ओ पुन्हा पुन्हा बॅट शिकड आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन आणि फलंदाज बाद धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल तिसऱ्या पंचांकडे खर तर मागणी इथे केलेली आहे पायसे बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू होता परंतु पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत पायसे निर्णय त्यांच्याकडून येईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्वप्नील काकडे सर आहे आणि पंचांचा इशारा आलाय फलंदाज बाद आहे दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय पॅरिस कांबळे बिग विकेट डाऊन स्वतःवरती विश्वास ठेवणं खर तर गरजेचं आहे असेल नसेल तुझं कुणी तू पंखात कायम भरारी ठेव अरे असेल नसेल तुझं कुणी तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल एक दिवस तुझा पण तू स्वतःवरती विश्वास ठेव स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर शेळके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल एका बाजूने तुषार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे 2 फलंदाज बाद 36 धावा धावफलकावरती तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर सुरू असताना घनश्याम खर तर गराडेगाव अगदी जवळच आहे त्यांच्यासाठी कारण गराडेगावचे ते जावई आहे म्हणजे प्रेम जास्तच असणार कारण जवळच नातं आहे जाताना तिने केला मला ताटा आणि म्हणाली उद्या संध्याकाळी भेटा जाताना तिने केला मला ताटा आणि म्हणाली उद्या संध्याकाळी भेटा ऐकून संध्याकाळ शब्द मी झालो कमालीचा स्तब्ध कारण ती होती हायफाय जाताना करत होती बाय बाय केसात होता फुलांचा गजरा वाईटची गोष्ट केसात होता फुलांचा गजरा तिच्याकडेच होत्या सगळ्यांच्या नजरा वेळ पाहून संधी पाहून तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो आय लव्ह यू त्यावरती उतरली कोण आहेस तू
मी म्हणालो मी तुझा मित्र, पाठवली तुला अनेक प्रेमपत्र, संपत आली दुसरी सत्र, तरी तू घातलं नाहीस माझ्या नावाचं मंगलसूत्र. तू निकली बेवफा, मैं हूं बहुत खंबा, जिसके लिए सबको छोड़ा, उसी ने मेरे दिल को तोड़ा. ओळखा पाहू कोण आहे ती आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एसटी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एसटी. धावफलकावरती आहेत 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्रॉस दी लाईन खेळवतं करत चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवरती. अफलातून क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं. फेक येईल, एक सिंगल मिळेल आणि एक धाबेबरोबर धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावर असताना या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी खरं तर घनश्यामनं इथे टाकली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सपाटून मार दिलेला घनश्याम, या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत ठेवलेली आहे. नक्कीच शांत पद्धतीने सुरू असलेला साबडा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सामना खरं तर जास्त वेळ शांत राहणार नाही. तो सामना कधी पेट घेऊ शकतो, कधी ज्वालामुखी बाहेर पाडू शकतो. हो वा वा, आउटस्टँडिंग मॅच आणि षटकारानं धावफलक सुद्धा आपण पाहतोय. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती 45 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. पंच सूचना करा, पटकन खेळा. यानंतर अचूक एक इनिंग आपल्याला खेळायची आहे. अंधाराचं सावट खरं तर आहे. खरं तर सूर्य पहा अगदी पश्चिमेच्या बाजूला झुकलाय. चला जुना चेंडू आतमध्ये फेका. चला थोडस वेगातच खेळा. 5:30 वाजलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला जास्त वेळ एकत्र येऊ नका. 45 धावा आहेत. षटक संपलंय ना. 3 षटक संपलेत. 45 धावा. तिसऱ्या षटकाचं समीकरण मी तुम्हाला सांगेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पहिला चेंडू डॉट होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. पुढे एक सिंगल काढली तिसऱ्या चेंडूवरती. चौथा चेंडू तो वाईट होता. त्यानंतर निर्धाव आला. त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार.
आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक सूचना ही असेल, यानंतर आपल्याला फलंदाजी करायचंय एवढं लक्षात असू द्या. आणि बॅड लाईटचं कुठलंही अपील इथे चालू दिलं जाणार नाही. तुम्हाला अंधारामध्ये तो सामना खेळावा लागेल, याची नोंद असावी. त्यामुळे आता तुम्ही किती पटकन खेळता याला फार महत्व आहे. अंतिमचा शेवटचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्की सुरू रंगला गेलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अफी कटकेकडे चेंडू सोपवलाय. चौथ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती नक्कीच दिलेली आहे. क्षेत्ररक्षणात आपण पाहतोय थोडासा बदल जो मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाची विफरचना आपण नक्कीच पाहणार आहोत. पाहायचं इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. खरं तर आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग मधून डायरेक्ट एष्ट उद्ध्वस्त केल्या होत्या. खरं तर दिशा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये तुषार करत होता, परंतु पाहत तिथे गॅप त्याला सापडला नाही. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालं. एक सिंगल तिथे आली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक सुद्धा पुढे पोहोचला असते. हे 40 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 प्रगती पथावर सुरू असताना. ओ बिग हिट डीप लॉंगांच्या डोक्यावरून काळी मैना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून. काळी मैना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून घे प्रेम करून. लोक तुला थँक्यू एकदा जोरदार टाळ्या. पुढे एकदा डॅनी डान्सिंग अंपायर साठी नक्की जोरदार टाळ्या. अफलातून अदाकारी षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक सुद्धा पुढे जाईल 52 धावा. पुन्हा एकदा फुलोरलेचा चेंडू तो वायडेस्ट लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक पा कसं झेपावतोय चेंडूवरती. इथे क्षेत्ररक्षण देखील पा किती सुंदर पाहायला मिळतंय. खरं दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. झुंज रंगली दोन वाघांची क्रिकेटच्या रणसंग्रामाची आणि हा रणसंग्राम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अनुभवताय. ओ बराच लांब ठेवला होता. उजवा पाय पुढे टाकला. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर फायनल सामन्यामध्ये देखील मजा येणार आहे. दोन्ही संघ पा नक्कीच ताकदीचे आणि तुल्यबळ आहेत. आणि ज्यावेळेस दोन समान ताकदीचे संघ ज्यावेळेस एकाच समोर येतात त्यावेळेस क्रिकेटचा अद्भुत आनंद नक्कीच आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ओ पायचे बराच लांब ठेवला होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो 3ऱ्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. इथून पुढे सुद्धा उभं राहावं लागेल, लढावं लागणार आहे. नवीन फलंदाज राज. 53 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. राज नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतो. एका बाजून आपण पाहतोय अमर शेळके सारखा ताकदवान फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडूंचा सामना अमर शेळकेने केलाय. 14 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये ठोकलेल्या आहेत. आणि आता पायसे इथून पुढे जबाबदारी देखील त्याला स्वतःवरती घ्यावं लागेल. ओ वाह चेंडू अप्रतिम होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पायसे इथे पंचांकडे खरं तर अजून कुठलाही निर्णय पंचांचा आला नाही. चुका आणि चुकांवरती चुका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सातत्यानं चुका मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या येणाऱ्या धावा खर तर लेग बायच्या स्वरूपामध्ये आहेत. षटक संपलं पा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 55 धावा आहेत आणि अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
खरं तर तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता याला जास्त महत्व नाही, परंतु तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता याला सगळ्यात जास्त महत्व आहे. क्षेत्ररक्षणाच्या बळावरती आपण पाहतो खरं तर सामना तुम्ही जिंकू शकता. तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करा, नक्कीच अर्धा विजय तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. अंतिमचा आणि शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. योगेश कोलतेनं चेंडू हातामध्ये घेतलाय आणि अंतिमच्या आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्की त्याच्यावरती असणार आहे. हवा में ताश के पत्ते के घर नहीं बनते, रोने से बिगड़े मुकद्दर नहीं बनते, दुनिया जीतने का हौसला रखो मेरे दोस्त, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनते. खरं तर सिकंदर होण्यासाठीची फार मोठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण तो जिंकणार आहे तो 51,000 रुपयांचं पारितोषिक आणि भव्य दिव्य असं चषक घरी घेऊन जाणार आहे. इथे एसटी रक्षकडून चूक, मी सांगितलं होतं क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. एसटी रक्षकडून चूक झाली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 रन. आणि या चौकाराच्या साईडने धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती आपण जाऊयात. 59 धावा धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. एसटी रक्षक चुकला, पाठीमागे आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, त्यालाही सापडलं नाही. म्हणजे चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आला. कुठेतरी आता फायनलचा सामना करतात, या चुका तुम्हाला सुधारणं खरं तर गरजेचे आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे चेंडूने घेतली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पुन्हा चूक झाली, परंतु या चुकीवरती धाव घेतली नाही. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न खरं तर तिथे प्रयत्न करायला सुरुवात केली होती, परंतु धाव तिथे घेतली नाही. एक धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचलंय. 60 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. चला थोडस वेगात खेळा. अंधार पडण्याच्या आतमध्ये आपल्याला फायनलचा सामना संपवायचा आहे. त्यानंतर मान्यवर आलेच. मान्यवरांच्या ओ वा अफलातून फटका होता, क्षेत्ररक्षक समोर आहे, एक सोपा झेल टिपला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करेल. अनिल चव्हाण पहा, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. शेवटचं अंतिमचं षटक मैदानावरती सुरू असताना धावफलकावरती 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. वाईटची घोषणा, नक्कीच मेंढपंच मुख्य पंचांचा इशारा नक्कीच मैदानाच्या आतमधून आलाय. एक बोनस धाव नक्कीच धावफलकाला जोडली जाईल आणि धावफलक 1 न पुढे गेले. 61 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्लोअर फुल टॉस होता, थोडासा खाली येणारा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका होत आहेत, आपण सातत्याने त्या चुका पाहायला मिळत आहेत आणि या चुका खरं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मागात पडणार आहेत. कारण आज एक धाव सुद्धा तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. पुढे एकदा स्क्वेअर लेगला चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरतून कसा झेप पावतो. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न घरट सोडलं होतं केव्हाच आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोडही फलंदाजातलं ताळमेळ चांगलं होतं आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावेबरोबर धावफलक पुढे जाईल. 67 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अंतिमचा एक चेंडू या षटकातला शिल्लक असणार आहे. खरं तर एक चांगली गोलंदाजी, सरळ बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक समोर आहे, झेल टिपला आणि फलंदाज बाद. इथे इनिंग देखील संपली. Hey,
थँक्यू. साई योगेश जगदाळे विनंती असेल आपण मंचावरती संपर्क करा. एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जिंकण्यासाठी आता पाहायच्या 30 चेंडू आणि 68 धाव्यांची गरज असणारा सामना नक्कीच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला केडगाव स्मॅशर संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण साधवा. पटकन आपले 11 शिलेदार घेऊन मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हायचंय. तर 2 सलामीचे फलंदाज पिसवरे संघ चला पटकन 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. नटसम्राट चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल. त्या चित्रपटामधला एक डायलॉग आहे, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदाड की फेकून द्यावं त्या देहाची लक्तरे त्या गुंडाळलेल्या जाणीवेत यातनेच्या महाकाय डोहामध्ये आणि करावा शेवट माझा तुझा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या या महासर्पानं जीवनाला असा डंका मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही आणि त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पड लागलीच तर. अनोख्या प्रदेशात जाण्याचा धीर धाडस होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे जुने जागेपण आणि सहन करतो अभिमानावरती होणारे अत्याचार आणि अखेर करोनेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेने आमच्याच मारे करायच्या दारासी. हे विधात्या तू इतका कठोर कसा झालास रे. एका बाजूला ज्याला आम्ही जन्म दिला तो आम्हाला विसरला आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विसरलास. मग या विस्कटलेल्या देहाचे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावरती डोकं आपटायचं रे. तो खरं तर नटसम्राट मधला डायलॉग आहे. नाना पाटेकरांचा डायलॉग होता. जिंकण्यासाठी आपण पाडणार आहोत. 68 धाव्यांची गरज आहे. 30 चेंडू आणि 68 धाव्यांची गरज असणारा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथं देखील लढावं लागेल. पुन्हा एकदा त्याच हिमतीनं त्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये धाडस करावं लागणार आहे. कारण धाडसी माणूस कधी भीत नाही. भिणारा माणूस कधीच धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय या जगात यश कुणालाच मिळत नाही. त्यामुळे धाडस करणं महत्वाचं आहे आणि इथे धाडसाला नक्की सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो पहिला चेंडू बेगेट चेंडू आणि झेल टिपला. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. डावाला सुरुंग लागलाय. पहिला फलंदाज शून्यावरती कोसळला आणि आता शून्यातून पुन्हा सगळं काय उभं करायचंय. शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करुणी मंथन इथे शोधू सर्व काही माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत तयाला. आता हा शून्य ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढेल. परंतु संघ आता कदाचित अडचणीत आला की काय. कारण संघाचा महत्वपूर्ण फलंदाज तो कोहिनूर हिरा जाळ्यामध्ये अडकला. पहिला फलंदाज बिग विकेट डाऊन. ती बडी मछली जाल में. शून्यातून आता पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे आणि पुन्हा शून्यातून आता उभारी घ्यावी लागणार आहे. ओळ पायसे डीप लॉंग ऑफला खेळायला फटका कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचा फायदा.
थँक्यू थँक्यू थँक्यू. तो खणखणीत चौकार आणि या चौकाराबरोबर धावफलक सुद्धा पुढे जाईल. 4 धाबा धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू असताना पॅरिस कांबळेकडे चेंडू सोपवला होता. पहिल्या चेंडूवरती बरंच मोठं यश खरं तर पॅरिस कांबळेनं संपादन करून दिलं होतं आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहिलं एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. मध्ये एका बाजूने जरी संसार मोडून पडला असला तरी कुणीतरी लढ म्हणणं गरजेचं आहे. कुसुमाग्रजांची एक छान कविता आहे पा. ओळखलं का सर मला पावसात आलो कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुडी, माहेरवासिनी पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विचली भिंत खचली होत नव्हतं नेलं, आठवणीने डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवलं, कारभारणीला घेऊन चल संगे आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, अरे पैसे नको मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ म्हणा पुन्हा एकदा लढ म्हणा. इथं आता कुणीतरी लढ म्हटलं पाहिजे आणि ती लढाई खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. धावफलकावरती 7 धावा 1 गडी बाद. ओ रिवार्स रिवार्स इथे इथे वा ऑन द गेल. थँक्यू थँक्यू. दुसराही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. एका षटकामध्ये 2 फलंदाज. पॅरिस कांबळेचं अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे कौतुक मला यष्टीरक्षकाचं करायचंय. इथे सूर मारला, मातीचा धूर देखील उडला, परंतु झेल सुटला नाही तर झेल टिपला आणि दुसराही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिसवरे संघाला तो मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. 7 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. केडगाव स्मॅशर संघ खर तर दौंड तालुक्यातला एक मातब्बर ताकदवान संघ आहे, तर दुसरा पुरंदर तालुक्यातला देखील ताकदवान आणि बलाढ्य, दोनही बलाढ्य ताकदीचे संघ खर तर एकमेकांसमोर आता झुंज देत आहेत. वाह, अफलातून चेंडू होता. आडव्या बॅट मध्ये खेळायचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू बरोबर षटक सुद्धा संपला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये सामन्यातलं समीकरण देखील आता आपण पाहतोय. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 61 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो घेऊन 30 दहशत आणि तोच जाणारा. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण या दोनही संघांमधलं अजून कुणी जिंकलं नाही. शेवटपर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाही. पाहायचंय आता शेवटचे 24 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज असणारा सामना इथून पुढे कसा रंगला जाईल. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. राज गोलंदाजीवरती आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल. प्रतीक आणि अतुल ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला पुढे घेऊन जाणार आहे. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जीवाच्या आकांक्षेने धावला, जीव मुठीत घेऊन धावत होता आणि आपल्या घरट्यामध्ये तो सुखरूप पोहोचलेला आहे. खेळाडूला थोडीशी दुखापत तिथे जाणवते. धाव घेत असताना पायामध्ये थोडीशी दुखापत. नक्कीच पाणी घेऊन जा. पिसावरे संघ एक एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन जा पटकन मैदानाच्या आतमध्ये. अतिथी मंचावरती मान्यवरांची बरीच मोठी मांदाळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं आम्ही पुढे एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे.
माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती आणि आज माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात आणि शोधूनही न सापडणारी माणसं खरं तर या गराडे नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. मी उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा गंगारामदादा चषक 2022 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. चला चला, वेळ घेऊ नका, विनंती असेल. चला सामना सुरू करून घ्या. पंचांना सूचना आपण पाहतोय त्या असतील आता. महापुडा खरं तर सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. मी सांगितलं होतं येणारी वेळ खरं तर तुम्हाला सांगणार आहे हा सामना कोणी जिंकलेला आहे. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठीच वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं. खरं तर आभाळामध्ये भरारी घेणाऱ्या पक्षाला कधीच त्या आभाळाची भीती वाटत नाही. तसं आपण संघर्ष करत असताना स्वतःवरती आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असला की इथे अडचणींची भीती कधी वाटणार नाही. यावेळेचा चेंडू थोडासा अंगावरती येत होता. पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक अमर शेळके समोर आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तिसऱ्या पंचांकडे पाठवला निर्णय. मला वाटतं भीमर चेंडू आहे की नाही ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडू नो आहे, भीमर चेंडू आहे आणि पुढचा येणारा चेंडू नक्कीच ब्रेडचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ब्रेडची संधी आता इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आयोजकांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सन्माननीय गंगारामदादा जगदाळे युवा मंच गराडे आयोजकांनी केलेलं फार मोठं परिश्रम आणि आज त्यांच्या कष्टाला फळ येताना तुम्ही पाहताय. एक यशस्वी स्पर्धा उभी करण्यासाठी आयोजकांनी सातत्याने प्रयत्न केलाय आणि स्पर्धेत जे काही ठेवण्याचा प्रयत्न केलाय, एक दर्जेदार स्पर्धा उभी करण्यासाठी, यशस्वी स्पर्धा खरं तर उभी करण्यासाठी आयोजकांनी केलेली मेहनत देखील मोठी आहे. त्या आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खरं तर सगळ्या मंडळीला एकत्र आणून एक मोठा सोहळा, हा क्रिकेट रूपी महाकुंभ मेळा नक्कीच तुम्ही आज या गराडे नगरीमध्ये पाहताय. तो अंतिमच्या क्षणाकडे येऊन पोहोचलेला खरं तर सामना आहे आणि अंतिमच्या दिवसामध्ये आलेली स्पर्धा आहे. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहणार आहोत त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण, ते देखील दिमागदार पद्धतीने. ओ यावेळेस बिग हिट मिड विकेटच्या डोक्यावरून. नखरे है कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल. या षटकाराबरोबर धावफलक पुढे गेले. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. 1.4 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असतात. ओ पुन्हा बॅक टू बॅक डीप लॉंग ऑन.
डान्सिंग अंपायर साठी नक्कीच होणं गरजेचं आहे. त्यांच्या अदाकारीने खरं तर क्रिकेट रसिकांची मनं जिंकली जात आहेत आणि खरं तर क्रिकेट रसिकांच्या तोंडामध्ये गोड हसू नक्कीच आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. ते डॅनी डान्सिंग अंपायर. ओ बॅक टू बॅक तिसरा षटकार. वाह अफलातून फलंदाजी. आणि या सलगच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. सन्माननीय अप्पासाहेब गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहा इथे सामन्यानं पुन्हा एकदा कलाटणी घेतली. सामन्यानं रंग बदललाय. जसा शामिलियन सरडा रंग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे तसा या सामन्यानं देखील मैदानाच्या आतमध्ये रंग बदललाय. आता काही माणसं रंग बदलतात परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये रंग बदललाय. नक्कीच सामना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 29 धावा धोपलकवरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 39 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. आणि कुसुमाग्रजांची एक छान कविता आठवली. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी. अडू शकेल मजला अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल ती झोपडी अशी आगही ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. अडखळ्यांना बिघडत दे. या ठिकाणी त्यांचं शुभाग म्हणत आहे सन्माननीय संजय नाना आगविले मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. त्यांचं देखील आम्ही गंगाराम दादा चषक 2022 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 29 धावसंख्येवरती बसलेला तिसरा धक्का. सामन्यातलं समीकरण पुन्हा पालटून टाकलंय. सामन्यातली परिस्थिती पुन्हा बदलली गेली आणि ती परिस्थिती सातत्यानं बदलत जाणार आहे. खरं तर रामायण सगळ्यांना माहित आहे. ज्या रात्री प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं उद्या सकाळी तुम्हाला राज्य मिळणार आहे त्याच सकाळी त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. परिस्थिती तिथे तुम्हाला पाहायला मिळाली. इथे देखील परिस्थिती आहे आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते कारण अनिश्चिततेनं भरले एक विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अनिश्चितता खरं तर क्रिकेटमध्ये ठासून भरलेली आहे. त्यामुळे अजून या सामन्याचा निकाल देणं खरं तर उचित ठरणार नाही. ओ बॅट चिकट घेतले वेस्टर्न वरती आदळलाय आणि फलंदाज बाद धक्का क्रमांक 4. थँक्यू. डॅनी डान्सिंग अंपायर साठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. कानिफ ड्रायव्हर गराडेकर यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक डान्सिंग अंपायर साठी आहे. ते या ठिकाणी जमा होत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहिल शिवकुमार आणि घनश्याम ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पायसे इथून पुढे
संघाला विजयाचा मार्ग शोधून देण्यासाठी आता प्रयत्न करायचा आहे. ओ बाहेरची कड घेणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये झेल टिपला आणि फलंदाज बाद. 5वा धक्का. आतापर्यंत 5 फलंदाज पास झालेत आणि 5ही फलंदाजांना पॅरिस कांबळेनं बाद केलंय. आख ओकणारी गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजांना क्रिकेट मधला खरं तर ब्रह्मास्त्र म्हणतात आणि ते पॅरिस कांबळेचं ब्रह्मास्त्र त्यानं बाहेर काढलं आणि 5 फलंदाज या ठिकाणी त्यानं बाद केलेले आहेत. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पॅरिस कांबळेची पाहायला मिळाली. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. या ठिकाणी पारितोषिक आलंय डॅनी डान्सिंग अंपायर साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गराडे नगरीचे माजी उपसरपंच विजय शेठ राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे टाकला गेलाय. खरं तर या षटकामध्ये पॅरिस कांबळेची अफलातून गोलंदाजी आहे. खरं तर सलगच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. ₹301 पारितोषिक आहे. काय इलेक्ट्रॉनिक्स इंडिया कंपनी सासवड यांच्या माध्यमातून ₹300 पारितोषिक सलगच्या 3 षटकारांसाठी आहे. आणि इथे पाहायचं आपल्याला षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वा, एकदा पॅरिस कांबळेसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. गंगारामदादा चषकामध्ये सहभागी झालेल्या सर्व संघाचे, सर्व स्पर्धकांचे, सर्व प्रेक्षकांचे गंगारामदादा युवा मंच गराडे यांच्याकडून हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे सहर्ष स्वागत करता है. स्वैग से करेंगे सबका स्वागत. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. खरं तर या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक तुम्ही पॅरिस कांबळेचं पाहिलं. परंतु निर्धाव षटकांचा राजा म्हणलं की बापू नाटकर्णीचं नाव आपल्याला आदराने घ्यावं लागतं. कारण बापू नाटकर्णीचं एक रेकॉर्ड आहे, निर्धाव षटकांचा राजा. भारत विरुद्ध पाकिस्तान या कसोटी सामन्यामध्ये 191 षटक बापू नाटकर्णी टाकली होती आणि 191 षटक टाकत असताना त्यामध्ये 119 षटक निर्धाव होती आणि त्या 191 षटकामध्ये 120 धावा त्याने खर्च केल्या त्या आणि 8 फलंदाजांना बाद केलं. खरं तर जुन्या क्रिकेट खेळाडूंना बापू नाटकर्णीचं नाव माहित असेल आणि त्या बापू नाटकर्णीवरती खरं तर एक मोठं रेकॉर्ड आहे. निर्धाव षटकांचा राजा म्हणून त्याला ओळखलं जातं. 29 धावा आहेत धावफलकावरती, 5 गडी बाद आहे. अमर शेळके गोलंदाजी मार्कवर आहे. वा, 2 चेंडू अफलातून टाकलेत. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहताय. खरं तर दूरवरून संघ केडगाव स्मॅशर संघ दूरवरून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि सगळ्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईक ठरला. कारण अफलातून फलंदाजी त्यांनी केली आणि शेवटच्या सामन्यामध्ये गोलंदाजी देखील तितकीच किफायतशीर आणि सफाईदार आहे. प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी उभं करून नक्कीच ठेवलेला आहे. वा, इथे अफलातून चेंडू होता. सलगचा 3रा निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अमर शेळकेकडून देखील पाहायला मिळाली. पॅरिस कांबळे पाठोपाठ आपण अमर शेळकेची देखील गोलंदाजी पाहतोय. 2ही फलंदाजांना जागेवरती उभं करून ठेवलंय. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय तानाजी जगताप उद्योजक. या ठिकाणी मान्यवरांचं शिवाग म्हणत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत. टॉपीस घेणारा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची तरी ओलांडेल. खणखणी चौकार.
आणि या चौकाराबरोबर धावफलक सुद्धा पुढे गेलाय. धावफलकावरती 33 धावा. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. राम बहुत सुने हम तुम्हारा. शेवटचे 8 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील आणि सामना जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज असणारा सामना आहे. ओ वा, अफलातून स्ट्रोक होता. कॉफी बुक फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभम शुभम थँक्यू थँक्यू. पुढे एकदा जोरदार टाळ्या डान्सिंग अंपायर साठी. खर तर प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम डॅनी डान्सिंग अंपायर करतायत. धावफलकावरती जाईल मी. 37 धावा आहेत. पुढे एक मोठा फटका. डीप लॉंग ऑनला खेळाय. शतरक्षक कसा झेपावतोय चेंडूवरती पहा. 1 धाव इथे मिळेल. 1 धावे बरोबर धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 37 धावा आहेत आणि षटक संपलं पहा. 38 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. पाहायचंय आता अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानावरती सुरू होईल. राकेश राऊतकडे चेंडू दिलाय. अंतिमच्या षटकाची जबाबदारी नक्कीच त्याच्यावरती आहे. सहा चेंडू 30 धाव्यांची गरज असणारा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठा फटका. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. पोरतारी जमली अंगणी अजून कसा वाजना बेस तुझ्या गाणी. थँक्यू. सन्माननीय कानिब दादा जगदाळे मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. खर तर प्रयत्न करणं गरजेचं होतं. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खर तर संघांनी केले, परंतु काही संघांना कुठेतरी पराभव स्वीकारावा लागला. आणि हा जीवनातला शेवटचा पराभव नाही किंवा जीवनातला पहिला विजय नाही. अजून अशा अनेक स्पर्धा तुम्हाला खेळायच्यात. अनेक वेळा अजून प्रयत्न करायचे आहेत. या ठिकाणी उपस्थित होत आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह सौजन्य होतं. उद्योजक सन्माननीय अविनाश दादा जगदाळे आणि सन्माननीय उद्योजक सागर दादा रावडे मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. विनंती असेल आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जरी आज अपयश आला असतं तरी खचून जाऊ नका. पुन्हा विजयासाठी प्रयत्न करा. असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सपने पूरे नहीं होते तब तक नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. उसका साहस मनों में रग भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नाव बिखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आयुष्यात शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्कीच मिळेल. एक सिंगल खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये घेतली. 1 धावेने धावफलक सुद्धा पुढे पोहोचलाय. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. वाटलं होतं शेवटचा सामना चांगल्या प्रकारे रंगेल, परंतु कुठेतरी एकतर्फी सामना आला. कारण पॅरिस कांबळेच्या गोलंदाजी समोर
अक्षरशः फलंदाजांना गुडघे टेकवायला लावले आणि एक अफलातून गोलंदाजी पॅरिस कांबळे जी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली. हो संपला संपला. अजून एक चेंडू शिल्लक आहे. MH 12 68 67 जी गाडी खरं तर रस्त्यामध्ये आहे, थोडीशी बाजूला घ्या विनंती असेल. स्विफ्ट डिझायर गाडी आहे, गाडी मालकांना विनंती असेल. आणि इथे फायनल गंगा रामदास चषक 2022 चा मानकरी केडगाव स्मॅशर. एकदा जोरदार टाळ्या. तो आनंद उत्सव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये साजरा होतोय. मार्केट आता आपलं आहे. ऋषी मंगेश भल्या भल्यांच्या 35 वितरण आपल्याला इथे 35 वितरण सोहळा अगदी काही क्षणामध्ये सुरू होईल. मी सगळ्यांना विनंती करतोय, मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो, सगळ्या खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती करतो, आपण अतिथी मंच समोर या. आपण लगेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळू.